जय श्रीराम. गेले 87 दिवस आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनांच्या पुस्तकांचं वाचन करतोय आणि आजचा 88वा दिवस. गोंदवले सातारा महाराष्ट्रातील तो संत ज्याने आयुष्यभर श्रीरामाच्या नामाचा जप केला आणि लोकांना श्रीरामाच्या जीवनाची महती साध्या सोप्या भाषेत सांगितली. नाम कोणी घ्यावं, कधी घ्यावं, कुठे घ्यावं, कसं घ्यावं, का घ्यावं आणि नामाचे काय फायदे आहेत, हे सगळं त्यांनी हे 365 दिवसांच्या प्रवचनरूपी पुस्तकात आपल्याला शेअर केलेलं आहे. प्रत्येक दिवसासाठी असं एक पान, जे पान वाचायला 3-4 मिनिटं लागतील. स्लो असाल तर 5-6 मिनिटं लागतील. तर आपण आजचं हे 88व्या दिवसाचं वाचन करूया आणि ज्याचं शीर्षक आहे भगवंताची स्मृती आणि कर्तव्याची जागृती. प्रत्येक मनुष्य बोलताना मी आणि माझे अशा भाषेत बोलत असतो. म्हणजे माझ्या प्रत्येक व्यक्तीला त्या दोन्ही बाबतीत काही कर्तव्य असतात. माझे या शब्दात शरीर आणि तत्संबंधी सर्व गोष्टी येतात. आयुष्यात मीचे कर्तव्य परमेश्वर प्राप्ती हे आहे आणि देहाचे कर्तव्य देहाशी संबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्तीबद्दलचे असते. देहाच्या कर्तव्यात धर्म, शास्त्र आणि नीती यांना धरून संबंधित व्यक्तींशी करण्याचा आचरणाचा समावेश असतो. म्हणजेच ज्याच्याशी जसा आपला संबंध असेल, त्याप्रमाणे त्याच्या बाबतीत आपलं कर्तव्य चोख पाडणं. म्हणजे आपलं कर्म हे आपल्या देहाशी निगडीत जे असतं, ते आपण त्याच्यानुसार करायचं असतं. म्हणजे मीपणा जो आहे, हा फक्त आणि फक्त परमेश्वर प्राप्तीसाठीच आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपलं कशाचंच काही काम नाही. आणि कर्तव्याचा अर्थ मोबदल्याची अपेक्षा न ठेवता ज्या ज्या बाबतीत जे करणे योग्य असेल ते करणे असावे. म्हणजे योग्य गोष्ट योग्य वेळी करणं हेच कर्तव्य असतं. म्हणजे काहीतरी आपल्या फायद्याचं आहे म्हणून करणं असं नाही. असा आहे. मनुष्याने मी आणि देह या दोघांच्या बाबतीतली कर्तव्य समान चालीने करीत राहिले पाहिजे. मी जे कर्तव्य करेन पण देहाने कसंही वागेन. म्हणजे माझं कर्म करेल पण मी देहाने कसंही वागेन, असं म्हणून चालणार नाही. याचं कारण असे आहे, की समजा एखादा मनुष्य नोकरी करत आहे आणि तो नोकरी कशाकरता करतो, याचा विचार केला तर असे दिसते, की नोकरी करायला दुसरे कोणी नव्हते म्हणून तो नोकरी करत नसतो. तर त्या नोकरीतून मिळणारा पैसा कुटुंब रक्षणाकरता उपयोगी पडेल म्हणून तो नोकरी करत असतो. म्हणजे आपण सगळेजण जे सर्व्हिस करतो किंवा बिझनेस करतो, जे काही काम करतो, ते आपल्या पैसे मिळवण्याकरता म्हणजे पैशाने आपलं कुटुंब चालतं. ह्याच्याकरता आपलं हे काम असतं. समजा त्याने नोकरी केली, पण मिळणारा पैसा घरात दिला नाही, तर त्या नोकरीचा काही उपयोग नाही. तसे मीचे कर्तव्य म्हणजे भगवंताचे अनुसंधान होय. म्हणजे आपण भगवंताचं प्रेम, भगवंताची श्रद्धा, भगवंताची भक्ती करणं हेच आपलं काम. पण देहाचे कर्तव्य म्हणजे सदाचरणाने संबंधित व्यक्तीशी असलेली कर्तव्य न केली, तर नोकरी करून पैसे घरी न दिल्यासारखेच होईल. म्हणजे आपण नोकरी केली आणि पैसे घरी नाही दिले, तर त्या मिळणाऱ्या पैशाचा आपल्या कुटुंबाला काहीच फायदा होणार आणि आपलं कुटुंब पण चालणार नाही. तसंच आपल्या मीपणाचं काम म्हणजे फक्त आणि फक्त देवाची पूजा करणे किंवा देवाचा धावा करणे किंवा चांगल्या गोष्टींचा विचार करणे, चांगले कर्म करणे, ह्या सगळ्यांच्या संदर्भात असावं. जर असं केलं नाही, आपण दुसऱ्याविषयी आपण वाईट बोललो, वाईट विचार केला, त्याचं वाईट करण्याचा प्रयत्न केला, कोणत्याही व्यक्तीशी हसण्यात असूया ठेवली, तर आपण काहीच केलं नाही, असाच त्याचा अर्थ होतो. म्हणून प्रत्येक व्यक्तीने भगवंताची स्मृती आणि कर्तव्याची जागृती ठेवावी आणि या दृष्टीने आपले कुठे चुकते आहे याचा शोध दर वाढदिवसाच्या निमित्ताने घेऊन प्रत्येकाने आपली उन्नती करून घ्यावी. म्हणजे वाढदिवस हा काढदिवस नव्हता,
वाढदिवसाचा मूळ उद्देश, की मी जास्तीत जास्त प्रगल्भ मागच्या वर्षीपेक्षा झालोय की नाही, हे आपल्याला समजलं पाहिजे आणि याच्यातून आपण नवीन-नवीन गोष्टी शिकून, आपण पूर्वी केलेल्या चुका कशा आपण अव्हॉइड करू शकतो, की याच्यातून कसे मार्ग काढू शकतो, ह्याच्याकरता आपण हा वाढदिवसचं अवलोकन करायला पाहिजे. आपण याच्यातून काय शिकलेलो आहे, हे आपण त्यावेळेला विचार करायला पाहिजे. ऑब्व्हियसली म्हणजे कुठचेही संत तुम्हाला असं सांगतात नाही, की सेलिब्रेशन करू नका. केक कापणं किंवा तुम्ही काही पार्टी करणं किंवा तुमचं सेलिब्रेशन असेल, ते वेगळी गोष्ट आहे. पण तुम्ही जीवनाचा असा विचार देखील करायला पाहिजे, हेच आपल्याला महाराज सांगतात. प्रत्येकाने आपली उन्नती करून घ्यावी. जोपर्यंत जेवताना भोवतीचा उदबत्तीचा सुगंध, सुवास, सुंदर वास आणि तोंडात गोड घास तसा असावा, त्याप्रमाणे आपले बाहेर गोड बोलावे आणि आत भगवंताचं गोड नाव घ्यायला म्हणजे बोलणं. चांगले विचार असेल, चांगलं बोलायचं आणि त्याचबरोबर आपण देवाचं गोड नाव देखील आपल्या मुखात ठेवावं. म्हणजे आपण आत-बाहेर गोड असावं, असा त्याचा अर्थ होतो. ज्याप्रमाणे एखादा गवई पुष्कळ ताना मारतो म्हणजे ते आई वगैरे त्यांचं जे काय असतं, पण शेवटी समेवरती येतो. त्याचप्रमाणे भगवंताचं लक्ष ठेवून मग आपले काही केले तरी हरकत नाही. समेला विसरून मात्र उपयोग. इथे तबला वाजवणार भगवंतच आहे. म्हणून त्याचा ठेका बरोबर चालतो. ठेक्याप्रमाणे आणि म्हणजे भगवंताच्या ठेक्याला अनुसरून म्हणजेच त्याच्या स्मरणात जो गवई गाईल, तो बरोबर मार्गावरती राहील आणि शेवटी समेवरती येईल. म्हणजे बरोबर ताळ्यावरती आपण असलं पाहिजे. आपण व्यवस्थित त्याने सांगितल्याप्रमाणे त्यांनी आपल्याला ज्या चांगल्या गोष्टी करायला सांगितल्या आहेत, त्यांनी म्हणजे आपल्याला संतांच्या मार्फत ह्याच गोष्टी सांगायला सांगितलेल्या आहेत. त्या केल्या तर आपलं जीवन हे आनंदी होईल. आपण चिरकाळ टिकणारा आनंद आपण उपभोगू शकतो. हेच महाराजांनी सांगितलेलं आहे. शेवटचं वाक्य, फळाची अपेक्षा सोडून कर्म करणे याचेच न कर्तव्य आहे. म्हणजे मला काय मिळेल याचा विचार न करता माझं जे काम आहे ते मला करायलाच पाहिजे. त्यात माझा फायदा असो किंवा नसो, हे जे आपण करतो यालाच कर्तव्य म्हणतात. म्हणजेच भगवंताची स्मृती आणि कर्तव्याची जागृती हेच आपल्या या 88व्या दिवसाच्या प्रवचनाच्या वाचनात आपल्याला समजलं. आता आपण श्रीरामाच्या नावाचा जाप 11 वेळेला करूया. श्रीराम, 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 श्रीराम. धन्यवाद हे तुम्ही 88 दिवसाचं प्रवचनाचं जे वाचन केलं, त्याचं श्रवण केल्याबद्दल तुमचं धन्यवाद. तुमचा उर्वरित दिवस हा असाच आनंदाचा, सुखाचा आणि आरोग्यपूर्ण जावो, हीच त्या श्रीरामचरणी इच्छा व्यक्त करतो आणि थांबवतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय